जगात आज जे सुरू आहे ते कोठे जाऊन धडकू शकते याची कल्पना जरी केली तरी थरकाप होतो. कारण हिरोशिमा नागासाकीवरील 80 वर्ष जुनी अणुबॉम्ब हल्ल्याची दृश्ये अजूनही आपल्या सर्वांना बघवत नाहीत. न्यू स्टार्ट पूर्णपणे फिनिश होणार की नवीन स्वरूपात अवतरणार? आज जगात 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया. असे असले तरी फक्त अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांकडे पृथ्वीवरील जवळपास 90% अण्वस्त्रे आहेत. म्हणून त्या दोन राष्ट्रांमध्ये अण्वस्त्र स्पर्धा न वाढणे हा फक्त त्या दोन राष्ट्रांमधील नव्हे तर सर्व जगाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि भविष्यात राहील. सुदैवानं अमेरिका आणि रशिया गेली अनेक दशके या विषयावर परस्परांच्या संपर्कात आहेत. 1991 पासून काही ना काही करार करून आपण नवीन अण्वस्त्रे बनवणार नाही अशा आणाभाका ते घेत आहेत. त्यातील लेटेस्ट करार होता न्यू स्टार्ट म्हणजे स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन TT. त्याला न्यू म्हटलं गेलं कारण स्टार्ट या नावाने अजून असाच करार त्यांच्यात पूर्वी होता. त्या दोघांची अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठीचा हा करार होता. या कराराचा पहिला 10 वर्षाचा कालावधी 2011 ते 2021 होता आणि त्यापुढची 5 वर्षांची वाढीव मुदत काही दिवसांपूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी औपचारिकपणे संपली. युरोपात संख्येने थोडी अण्वस्त्रे आहेत कारण नाटो करारानुसार सभासद राष्ट्रांवर हल्ला झालाच तर आम्ही अण्वस्त्र छत्री पुरवू अशी अमेरिकेकडून ग्वाही दिली गेली होती. नाटो गटामध्येच ट्रम्प यांनी विशेषतः ग्रीनलँड नंतर प्रचंड अविश्वास तयार केला आहे. आता पोलंड, नॉर्डिक राष्ट्रे अण्वस्त्रांची भाषा बोलू लागले आहेत. कोल्ड वॉरच्या युगात अमेरिका आणि रशिया दाता राष्ट्रे होते म्हणून त्यांच्यात हा करार झाला. गेल्या 3 दशकात चीनने सर्वच क्षेत्रात मुसंडी मारली आहे. तशीच ती अण्वस्त्र निर्मितीमध्ये देखील आहे असं सांगितलं जात आहे. ट्रम्प यांना आधीचा करार संपल्यावर नवीन करारात चीनच्या नाकात व्यसन घालायचे आहे पण चीन काही प्रतिसाद देत नाहीये. पृथ्वीवरील अण्वस्त्रांच्या संख्येचा मुद्दा गंभीर आहेच पण गाभ्यातील मुद्दा आहे युद्धखोरी, वाढवलेला शत्रुभाव. त्यांच्या मागे आहे खनिजे, ऊर्जा, जमिनी, मार्केट यासाठी अधिकाधिक राष्ट्रांवर जमिनीवर कब्जा करण्याची सुरू झालेली स्पर्धा. त्यासाठी मध्यम छोट्या देशांना आपापल्या गोटात खेचून घेण्याची ईर्ष्या. अण्वस्त्रांचा इशू एकूण शस्त्र स्पर्धेपासून वेगळा करता येणार नाही आणि शस्त्र स्पर्धेचा इशू प्रभुत्ववाद, साम्राज्य वाढवण्याच्या ईर्षेपासून वेगळा काढता येणार नाही. ही ईर्ष्या तयार होण्यामागे गेल्या काही दशकातील जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलशाहीतील वाढती अरिष्ट सदृश्य परिस्थिती आणि त्यावर मात करण्यातून येत असणारा आक्रमकपणा आहे. हे नक्की कोठे जाणार, मध्ये किती काळ जाणार, कोण आणि किती किंमत मोजणार? प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच. आपण फक्त निष्क्रिय प्रार्थना करायची का सक्रियपणे युद्धविरोधी जनचळवळी उभ्या करायच्या हे ठरवण्याची वेळ आहे.